वेळात पुढच्या राजकीय घडामोडीकडे अमित शहांच्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय। गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे असं पवारांनी म्हटलंय। जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केलंय। लोकसभेच्या निकालानंतर भाजपनं जास्त काळजी घेतलीय। ठाकरेंच्या स्वबळावरील निर्णयावरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। एकीकडे शरद पवार यांनी महत्त्वाची भाष्य केलेली आहेत आणि हे भाष्य करत असताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केलेलं आहे असं म्हणत त्यांनी गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे असं म्हणत अमित शहांना टोलाही लगावलाय। आणि या संदर्भातच आपण बोलणार आहोत। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। अभय सर, मुळात जी वक्तव्य आता केली जातात किंवा पत्रकार परिषदेमधनं अनेक मुद्द्यांना स्वतः शरद पवारांनी हात घातलेला आहे, अमित शहांच्या वक्तव्याबद्दलही भाष्य केले, कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, ज्या क्षणी अमित शहा यांनी 1978चा उल्लेख करून त्यांच्यावर काही आरोप केले आणि त्या संदर्भात अतिशय कडक शब्दात टीका केली, तर त्या टीकेला प्रत्युत्तर मिळणार हे तर स्पष्टच होतं। मध्यंतरीच्या काळात भाजपाची शरद पवार यांच्या संदर्भात असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात थोडीशी मवाळ भूमिका दिसत होती आणि कदाचित त्यांच्या खासदारांची संख्या लक्षात घेऊन प्लॅन बी म्हणून त्यांच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा मध्यंतरीच्या काळात होती। अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठी याचे सगळे संदर्भ त्याला होते। परंतु मला वाटतं की परवाच्या टीकेने ती जी चर्चा होती त्या चर्चेला पण पूर्णविराम दिला आहे। मग येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये स्वाभाविकच महायुती आणि महाविकास आघाडीत एक मोठा अटीतटीचा सामना होणार आहे आणि पुढच्या 5 वर्षाच्या राजकारणाच्या दृष्टीने या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत। मला वाटतं की त्याची सुरुवातच आत्ता त्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आत्ताच्या सभेत अमित शहा यांनी फोडला असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। अगदी। आणि वारंवार हे एक बोललं जात होतं की जे खासदार आहेत शरद पवार गटातील ते मागणी करतायत की आपण आता भाजपमध्ये जायला हवं, सत्ता पक्षाच्या सोबत बसायला हवं। त्यावरही त्यांनी म्हटले की एकाही खासदारांनी अशा स्वरूपाची मागणी केलेली नाहीये आणि कोण अशी मागणी करतंय, काय बातम्या उठवल्या जात आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। नाही, मला वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये एकूण दोन्ही पक्षांच्या भूमिका, भाजपाची असेल, राष्ट्रवादीची असेल, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची असेल, त्या काहीशा सौम्य झालेल्या दिसत होत्या। निवडणुकीच्या सगळ्या प्रचाराचं जे कवित्व होतं ते कुठेतरी कमी झालेलं होतं। परंतु आता मला वाटतं की ती शक्यता पूर्णतः त्यांनी फेटाळून लावली आहे। आता एक आहे की राष्ट्रवादी एकत्र होणार का, एकीकरण होणार का, या दृष्टीने मध्यंतरीच्या काळातल्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना शरद पवार यांनी आज पूर्णविराम दिलेला आहे। आता खासदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले हा आरोप जेव्हा सुनील तटकरे यांच्यावर झाला तेव्हाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्या रालोआबरोबर किंवा NDA सोबत जाणार नाही। आणि मला वाटतं की तेच धोरण आज स्वतः शरद पवार यांनी अधोरेखित केले असं म्हणावं लागेल। अगदी। आणि हे सगळे आरोप जे आहेत अमित शहांचे ते हास्यास्पद आहेत असं त्यांनी वक्तव्य सुरुवातीलाच केलं। मात्र त्याबरोबरीने इंडिया आघाडीबद्दल सुद्धा त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे, कारण मुळातच ते शिल्पकार आहेत। इंडिया आघाडी कायम राहायला हवी असंही त्यांचं मत आहे। आणि शिवाय जे वक्तव्य संजय राऊत यांनी आज सकाळी केलं होतं त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केले, त्याबद्दल थोडं बोला। नाही, इंडिया आघाडीचं एक निश्चित होतं की केंद्रीय स्तरावर, राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पर्याय म्हणून जे पक्ष आले होते सोबत त्यांच्या राज्यातली भूमिका वेगळी आहे। कारण ममता बॅनर्जी असतील किंवा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असतील यांच्या भूमिका राष्ट्रीय पातळीवर वेगळ्या आहेत। परंतु आता त्याच भूमिका स्थानिक पातळीवर कायम राहतील असं समजणं चुकीचं होईल। कारण आता दिल्लीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपला पाठिंबा दिलाय, तिथे काँग्रेसच्या विरोधात त्यांची भूमिका आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचं ठरवलंय। तर मला वाटतं की आघाडी जी आहे ती राष्ट्रीय पातळीवर आहे आणि त्याला कुठेही धक्का न लावू देता प्रादेशिक पक्षांनी आपापल्या प्रदेशामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकारण करावं अशी साधारणतः भूमिका अनेक नेत्यांनी मांडली जाते। पवार इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते मला वाटतं की त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये जी आघाडी तयार झालेली आहे त्याचं विघटन होऊ नये, किमान समान कार्यक्रमावर ते एकत्र राहावेत, किमान संसदेतलं फ्लोअर मॅनेजमेंट तरी आघाडी म्हणून केलं जावं या दृष्टीने प्रयत्न होतील असं दिसतंय। पण त्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबतचा निर्णय हा येत्या काळात घेतला जाईल। म्हणजे त्यावरती त्यांनी उघडपणे स्पष्ट काही बोललेले नाही आहेत। जसं राऊतांनी स्पष्टपणे सांगून दिलं की काय होईल ते आम्ही बघून घेऊ,
तसं मात्र इथे पवारांनी केलेलं नाहीये. काँग्रेस सोबतची साथ जी आहे ती कायम ठेवण्याचा त्यांचा विचार वाटतोय का? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महाराष्ट्रात 15 वर्ष आघाडी 2 काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं, तेव्हाही त्या 2 पक्षांनी एकत्र सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या नव्हत्या. किंवा शिवसेना आणि भाजपा आता 2014 ते 19 एकत्र होते, तेव्हा सुद्धा मुंबई महापालिका असेल, डोंबिवली असेल जी अतिशय गाजली त्या काळामध्ये, त्या निवडणुका त्यांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. राज्य पातळीवर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात एकत्रितपणे किंवा एकच निर्णय घेता येणं शक्य नाही. जिथे आवश्यकता असेल तिथे आघाडी किंवा युती होईल. जिथे एखादाच पक्ष प्रबळ असेल, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर त्यात नागपूरमध्ये भाजपा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी असेल किंवा शिंदेंच्या शिवसेनेशी युती करण्यात इच्छुक आहे का, किंवा ठाण्यामध्ये शिंदे स्वतः इच्छुक असतील का अजित पवारांची युती करण्याची. मला वाटतं की हे स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील. फक्त या निवडणुका लढवताना राज्यातल्या युतीवर किंवा आघाडीवर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी जशी मागच्या काळामध्ये घेतली तशीच पुढच्या काळात घ्यावी, अशीच साधारणतः भूमिका प्रत्येक राजकीय पक्षांची असते. आणि त्या संदर्भात अजून निवडणुका जाहीर झालेल्या नसताना त्यावर आत्ताच चर्चा करून आघाडीमध्ये काहीतरी बिघाड निर्माण झाला असं चित्र निर्माण होऊ नये, मला वाटतं हेच सांगण्याचा प्रयत्न आज शरद पवारांनी केलाय. अगदी, म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत ते कुठेही संभ्रमात जाऊ नयेत यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय. मात्र अमित शहांसंदर्भात बोलताना त्यांनी खूप मोठं वक्तव्य केलं की ज्या पद्धतीनं जनसंघाबरोबर मी काम केलेलं आहे, मात्र त्यावेळेला तडीपार कोणी नव्हते असं म्हणत त्यांनी एक जोरदार टोला लगावलाय. कारण यापूर्वी अशा वारंवार चर्चा होत होत्या की स्वतः अमित शहांना शरद पवार भेटलेले आहेत, त्यांच्या अंतर्गत बैठका होत आहेत, मात्र त्या बाहेर येत नाहीयेत. मला वाटतं की ज्या पद्धतीची टीका झाली त्याच पद्धतीचं उत्तर येणं स्वाभाविक आहे. कारण म्हणजे आता 78चा संदर्भ ज्याचा मगाशी उल्लेख केला त्याचं देण्याचं काही प्रयोजन आत्ता नव्हतं. परंतु आता निवडणुका झाल्यानंतरही तोच टेम्पो, म्हणजे एक आहे की भाजपामध्ये या सगळ्या पक्षांना बरोबर ठेवावं की नाही या संदर्भात तरी एकवाक्यता आहे की नाही याच्याबद्दलही शंका निर्माण होते अनेकदा. मला वाटतं की या संदर्भात जी टीका अमित शहानी केली होती त्या टीकेला उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि या शाब्दिक चकमकी पुढे याच्या पलीकडे काही बघता येणार नाही. कारण भविष्यामध्ये राजकारणात अनेक तडजोडी होत असतात, टोकांची वक्तव्य केलेली लोक एकत्र येत असतात. म्हणजे शरद पवारांचाच उल्लेख करायचा झाला तर त्यांनी अतिशय टोकाची भूमिका काँग्रेस विरुद्ध घेतली होती 99 साली, परंतु त्या निवडणुका झाल्यानंतर लगेच काँग्रेस आणि ते एकत्र आले. त्याच्यामुळे फार काही याच्यातून मला वाटतं की अर्थ काढता नाही येणार. फक्त एवढंच आहे की त्या टीकेला त्याचप्रमाणे उत्तर दिलंय. आणि भविष्यात आम्ही आत्ता नजीकच्या काळात तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असणार नाही किंवा आमचं सहमतीचं राजकारण होणार नाही याचे स्पष्ट संकेत त्यांनी या टीकेच्या माध्यमातून दिलेत असं म्हणावं लागेल. नक्कीच. अभय सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी.